एक लक्षात घ्या, अॅट्रॉसिटी ऍक्ट हा जो तयार केला गेला आहे, ज्या पीडित लोक म्हणजे पीडित लोक म्हणण्यापेक्षा गरीब कुटुंबातले लोक, दलित कुटुंबातले लोक, त्याच्यावर काही गावगुंडे त्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतात. मग त्याला मारहाण होणे, मारझोड होणे, इतके प्रकरण वाढली तर 889 लोकांचे जीव सुद्धा गेलेले आहेत. म्हणून त्या समाजाला न्याय द्यायची भूमिका ही आपली असली पाहिजे. अटक भले 2-4 तास लेट होते, 24 तास लेट होते, परंतु अटक हे करणं त्या आयोगाचं कामच आहे. निर्णय काय व्हायचा तो कोर्ट घेईल, तुम्ही निर्णय घेणार नाही. निर्णय कोर्टामध्ये केस चालेल, कोर्ट निर्णय घेईल. सरकार तुम्हाला तुमच्या बरोबर आहे हे दाखवायचं आमचा तो आहे. नमस्कार, मी मनोज भोयर आणि माझ्यासोबत आहे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट. अॅट्रॉसिटीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चर्चा झाली, आरोप प्रत्यारोप झाले आणि विरोधकांच्या मनामध्ये एक शंका आहे की या कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून याची संपूर्ण चौकट बदलविला जाणार आहे आणि यावर महाराष्ट्रात सुद्धा चर्चा सुरू आहे, कारण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे अॅट्रॉसिटीचा, त्याचा गैरवापर, त्याचा वापर, याची चर्चा नेहमी होत असते. यावर काय संजय शिरसाटजी सरकारची भूमिका आहे? आता तुमच्याकडे, त्यामुळे सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. एक लक्षात घ्या, अॅट्रॉसिटी ऍक्ट हा जो तयार केला गेला आहे तो यासाठी केलेला आहे की गावखेड्यामध्ये असलेला किंवा शहरी भागामध्ये असेल, ज्या पीडित लोक म्हणजे पीडित लोक म्हणण्यापेक्षा गरीब कुटुंबातले लोक, दलित कुटुंबातले लोक, त्याच्यावर काही गावगुंडे त्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतात. मग त्याला मारहाण होणे, मारझोड होणे, इतके प्रकरण वाढली तर 889 लोकांचे जीव सुद्धा गेलेले आहेत. आजही तुम्ही पाहाल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या केसेस झालेल्या आहेत, परंतु त्या केसेसचा आणखीन आउटपुट निघाला नाही. ज्याला आपण शिक्षा म्हणतो, किती लोकांना झाली तर फार कमी प्रमाणात झालेली. म्हणून त्या समाजाला न्याय द्यायची भूमिका ही आपली असली पाहिजे आणि ती भूमिका आमची आहे. म्हणून हा अॅट्रॉसिटी ऍक्ट आता मी जेव्हा विधान परिषदेमध्ये मांडलं तर त्या टायमाला काही लोकांचा असा गैरसमज झाला की आता हा अॅट्रॉसिटी ऍक्ट काय रद्द होतोय की काय, म्हणजे आम्हाला जे काय कवच दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी हा काढण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा काही लोकांचा गैरसमज झाला. हा कायदा बदलता येत नाही, विधानसभेला पण बदलता येत नाही, तो केंद्राचा अधिकार आहे. आम्हाला कायद्यामध्ये कोणताही चेंजेस करता येत नाही. आणि मी सभागृहातही सांगितलं की एखाद्या पीडित व्यक्तीने ताबडतोब पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली की ताबडतोब त्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. अटक भले 2-4 तास लेट होते, 24 तास लेट होते, परंतु अटक हे करणं त्या आयोगाचं कामच आहे. निर्णय काय व्हायचा तो कोर्ट घेईल, तुम्ही निर्णय घेणार नाही. निर्णय कोर्टामध्ये केस चालेल, कोर्ट निर्णय घेईल. परंतु त्या अत्याचारित पीडितला नसता काय होईल, जो अत्याचार करतो त्यालाच असं वाटेल की माझं कोणी काही करू शकत नाही. मग आता काल परवा पाहिलं तुम्ही समाज माध्यमातून हे सर्व चाललं की बाबा आता हे अॅट्रॉसिटी ऍक्ट आता रद्द होतो की काय, आता तुम्ही कंप्लेंट केली तरी कोणी कंप्लेंट घेणार नाही, घेतली तर कोणी अटक होणार नाही, अशा जे गैरसमज झाल्यात मला वाटतं डोक्यातून काढून टाकले पाहिजे. कायदा तसाच आहे, कायद्यामध्ये कोणतेही चेंजेस नाही आणि चेंजेस करायचा अधिकार सुद्धा आम्हाला नाही. पण विरोधकांच्या मनामध्ये या संदर्भात शंका का आली की त्यांना असं वाटलं की हा बदलवला जाणार आहे, पण तुम्हाला मुळात म्हणजे त्याचं जे कन्व्हिक्शन असेल त्याचा रेट वाढवायचा आहे. नाही, त्याचा रेट वाढवायचा म्हणजे मी यासाठी म्हणतोय की हे झालेले आहेत ना गुन्हे. आता मी माझ्या खात्यातर्फे 889 लोकांना नोकरी देतो. काय देतोय? अन्याय झाला, खून झाला, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, आपण जातो, सहानुभूती दाखवतो, अरे रे वाईट झालं, त्याच्यानंतर त्या कुटुंबाचं काय? म्हणून 2012 पासूनचे जे काही केसेस आहेत सगळे आम्ही काढल्या आणि त्यांना नोकरी देतोय. आता आम्ही आता ह्या 20 तारखेला महाडला 100 लोकांना, म्हणजे एक सॅम्पल म्हणून 100 लोकांना तिथं त्या दिवशी एक चळवळीचं केंद्र आहे, त्या ठिकाणी 100 लोकांना आम्ही त्या दिवशी नोकरीमध्ये सामावून त्यांचं नियुक्तीपत्र देतोय. हे यासाठी देतोय की सरकार तुमच्या पाठीशी आहे, सरकार तुम्हाला तुमच्या बरोबर आहे हे दाखवायचा आमचा उद्देश. म्हणजे आता विधानसभेमध्ये सुद्धा एका चर्चेच्या दरम्यान नितीन राऊत माजी मंत्री, काँग्रेसचे आमदार आणि तुमच्यामध्ये एका विषयावरती वादविवाद झाला, पण तुम्ही तो चर्चेच्या माध्यमातून पुढे सोडवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर बद्दल काय त्यांच्या मनामध्ये प्रश्न होते आणि तुम्ही त्याला काय उत्तर दिली? नाही, त्यांचे प्रश्न लॉजिक होते. त्यांच्या प्रश्नामध्ये असं काही असं
वेगळं काही नव्हतं. त्यांनी मांडायचा हाच प्रयत्न केला की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एवढं मोठं सेंटर उभं झालंय. जवळपास 140 कोटी रुपये खर्च केलेत, पण त्याची दुरावस्था व्हायला लागलेली, त्याचं मेंटेनन्स होत नाही. आणि हे साहजिक आहे ना, जेव्हा बाबासाहेबांच्या नावाने आपण एखादा उभा करतो सेंटर, तर त्या टायमाला त्याची तेवढं पावित्र्यता सुद्धा राखली गेली पाहिजे. मग तिथं बँका का नाही आल्या, तिथं कमर्शियल जर काय आल्या असत्या तर त्याच्यातून मेंटेनन्स निघाला असता, हा त्यांचा रोख होता. आपण ते करत असताना त्यांचा एक सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता माझ्यासाठी, माझ्या दृष्टिकोनातून, विद्यार्थी तिथं शिकले पाहिजे, त्यांच्यासाठी एक क्लासरूम असली पाहिजे आणि ते AI च्या धर्तीवर असली पाहिजे, डिजिटल असली पाहिजे. तर त्यांचा तो प्रश्न मला खऱ्या अर्थानं मनापासून ॲक्सेप्ट केलेला आहे. आणि सरकार म्हणून मी तातडीने सभागृहामध्ये 5 कोटी रुपये त्या ठिकाणी देऊन 3 महिन्यामध्ये ते टेंडर प्रोसेस करून कामाला सुरुवात करण्याचा मी त्यांना घोषणा सुद्धा या सभागृहात केलेली. पण त्यातून देखभाल होईल, मेंटेनन्स, सर्व गोष्टी होतील. देखभाल आता त्याच्यासाठी जे काही आणखीन एक टेंडर आम्ही काढतो. मागं टेंडर काढलं तर कदाचित आमचा रेट जास्त असल्यामुळे काही लोक अप्रोच नाही झाले. थोडा रेट कमी जास्त करून ते मेंटेनन्स करायचा आम्ही प्रयत्न करू. लाडकी बहीण आणि त्यामुळे त्याला लागणारा प्रचंड मोठ्या प्रमाणातला निधी आणि मग तुमच्या खात्यातला निधी तिकडे दिला गेला, त्याच्यामुळे थोडे तुम्ही नाराजी होते. यावेळी या वर्षामध्ये तुमच्या खात्याला निधी भरपूर आहे किंवा कुठे वळवला गेलेला आहे? नाही, आता निधी व्यवस्थित आहे. उलट आता ज्या लाडक्या बहिणीला जे काही पैसा जायचा तो आणखीन कमी प्रमाणात चाललेला आहे. म्हणून ते डिव्हिजन जे करायला पाहिजे किंवा विभागणी जी व्हायला पाहिजे होती ती योग्य पद्धतीने झालेली, म्हणून आता निधीची आता कमतरता नाही. आता काही तक्रार नाही आहे? आता तक्रार नाही. बरं, पण आता मुळात सामाजिक न्याय विभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. खास करून ग्रामीण विभागात विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा व्हावी शहरामध्ये, म्हणून खूप प्रयत्न केले जातात. एक तुम्ही आता प्रसाद लडेंनी विधान परिषदेमध्ये तो भाजपच्या आमदारांनी प्रश्न उठवला होता की शहरामध्ये ओबीसीना हॉस्टेलच नाही आहे. आपण सर्व समाजाबद्दल जरी बोललो किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांना जर वर आणायचं असेल मूळ प्रवाहामध्ये, तर अजूनही हॉस्टेल तितक्या प्रमाणात नाही आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्याबद्दल काही योजना आहे? मी मंत्रिपदाचा चार्ज घेतल्यानंतर पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर ते हॉस्टेलचं. गेल्या वर्षी माझ्या खात्यामध्ये मी 1200 कोटी रुपयाचा त्याच्यासाठी तरतूद करून ठेवली आणि आता जवळपास 60 हॉस्टेलचे भूमिपूजन करायला आता या अधिवेशनानंतर मला जायचं. इतके हॉस्टेल निर्माण करतो. 120 हॉस्टेल निर्माण करायचा प्रयत्न आहे आणि या वर्षी पुन्हा त्याच्यात वाढ होणार आहे. माझा असा मानस आहे की ह्या 2 वर्षामध्ये किमान 25,000 विद्यार्थी नवीन, आता आमच्याकडे 55,000 विद्यार्थी आहेत, किमान 25,000 विद्यार्थी या चांगल्या 3 स्टार युक्त अशा ज्या हॉस्टेल मी बांधतोय, काहीतरी डबे बांधायचे म्हणून नाही, चांगले क्वालिटीचे, तर त्याच्यासाठी आता 25,000 विद्यार्थी नवीन त्याच्यामध्ये सामावून गेले पाहिजे. हे बघा, तुम्ही बाकी सगळ्या योजना आपल्या चालतील, परंतु जर तो विद्यार्थी चांगला शिकला ना, हे सगळ्यात महत्त्वाचं यासाठी मी मानतो. तो विद्यार्थी जर शिकला, तो जर पुढे गेला तर त्याचं कुटुंब असेल, त्याचं पूर्ण फॅमिली ही थोडं प्रगती करते. म्हणून शिक्षणावर जास्त जोर जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता त्यांच्यानुसारच मी त्या शिक्षणाकडे लक्ष जास्त दिलेलं आहे आणि हे हॉस्टेल निर्माण केलेलं आहे. म्हणजे हे असं म्हणता येईल की मंत्री संजय शिरसाट यांचं व्हिजन डॉक्युमेंट्स आहेत किंवा तुम्हाला त्या पद्धतीचं लँडमार्क काम तुमच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत करायचं आहे? 100% करायचं आहे. माझ्याकडे पहिले प्रपोजल आले होते हॉस्टेल बनवायचं. किती पैसे पाहिजे? 2 कोटी पाहिजे, 5 कोटी पाहिजे, 10 कोटी पाहिजे. अरे असं कसं हॉस्टेल तयार होतं? सगळ्या सुविधा जर त्याला द्यायची असेल तर एकही, तुम्ही आता हॉस्टेल माझे बघा तुम्ही यादी, 25 कोटीच्या खालचं कोणतं हॉस्टेल नाही माझं. म्हणजे ते इतकं अद्ययावत केलं गेलेलं आहे. लायब्ररी असेल, चांगलं किचन असेल, चांगली झोपायची व्यवस्था असेल, चांगले कबर्ड असतील, हे सर्व त्याच्यात मी देतो. पण असं आपण बघतो की एकदा आपण सुरुवात करतो, पण ते त्याचं नियंत्रण म्हणा किंवा त्याची वापरायची पद्धत असेल किंवा ते नीट काही वर्षापर्यंत चाललं पाहिजे, त्याची देखभाल झाली पाहिजे, याच्यामध्ये कुठेतरी गडबड होते आणि मग पुन्हा तो मुद्दा चर्चेत येतो. यासाठी तुम्हाला काही स्वतंत्र या सगळ्या यंत्रणा आम्ही पहिल्यापासून ठरवून घेतलेल्या आहेत. अच्छा, एवढा पैसा खर्च करायचा आणि त्याच्याकडे देखभाल नाही करायचं असं नाही होणार. इव्हन तुम्हाला सांगतो की विद्यार्थी ज्या त्या बेडशीटवर झोपणार आहे ना, प्रत्येक दिवसाची बेडशीट वारनुसार त्याच्यावर लिहिलेलं असणार आहे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे असे त्या बेडशीट सुद्धा रोजच्या रोज बदलल्या जातील. असं तो एक आमचा सारा आराखडा आहे. मी सॅम्पल म्हणून सांगितलं. म्हणून नाही तर एक बेडशीट दिली 3 महिने त्याला धुतली नाही असं नाही होणार. आपण हे सगळ्या बारीक बारीक गोष्टीचा त्याच्यात अंतर्भाव केलेला आहे. तुम्ही मंत्री नसताना एकनाथ शिंदे यांच्याकडे काही मुद्द्यांचा पाठपुरावा करायचा, मग तुम्ही मंत्री झाला, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि तुम्ही यांच्यामध्ये या विषयाला घेऊन काही चर्चा होती किंवा त्यांचा काही रस किंवा काही सूचना या खात्याबद्दल?
निश्चित एकनाथ शिंदे साहेबांचं मार्गदर्शन आहे. ते नेहमी म्हणतात शिरसाट असं काम करायचं की ते लँडमार्क झालं पाहिजे. तू काम करतोय ना ते लोकांनी आठवणीत ठेवलं पाहिजे. आता बघा तुम्ही भीमा कोरेगाव तिथे आपण काम करतोय. महाडचं 14 तळ्याचं आता 55 कोटी रुपये दिलेत. आता हे विस्तार केलं त्याचं सगळं शुद्धीकरण सगळं पाणी पुन्हा स्वर्ण मंदिराच्या धर्तीवर तिथं काम डेव्हलप करतोय. वामनदादा कर्डकांचं 14 कोटीचं आपण स्मारकाचं भूमिपूजन केलं. अण्णाभाऊ साठेंचं 50 कोटीचं आता भूमिपूजन पुढच्या महिन्यात करतोय. हे सगळे महापुरुष जे आहेत ना यांना सुद्धा जवळ घेऊन त्यांच्याबद्दलची असलेल्या समाजामध्ये जी काही आत्मीयता आहे त्याच्या कुठेतरी असं एक समोर सुद्धा आले पाहिजे. लोकांचा इतिहास समोर आला पाहिजे. तो एक प्रयत्न आहे. एक शेवटचा प्रश्न छोटा, की ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे त्याच्यासाठी हॉस्टेल तयार केलं तर त्याला त्याचा फायदा होतो, पण तुम्ही एक सामाजिक न्याय मंत्री म्हणून शहरी भागात तुम्ही राहता, काम करता, पण ग्रामीण महाराष्ट्राला तुम्ही कसं पाहता? अजूनही अनेक गोष्टी त्यांना सुविधांपासून ते वंचित आहेत, त्यांना देण्याची गरज आहे असं वाटतं. त्यांना जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर हॉस्टेलची कल्पना त्याच्यातूनच आलेली आहे. आमच्या विभागाने अनेक हॉस्टेल हे भाडे तत्वावर घेतलेले आहे आणि भाडे तत्वाचा असा घोडा आहे की त्याला मेंटेनन्स होत नाही. भाडे मालकाला देणे, तेच कॉट, ते सर्व, त्याचा मेंटेनन्स होत नाही. म्हणून हे नवीन कल्पना समोर आणली की आता स्वतःच्या समाज कल्याण खात्याच्या स्वतःच्या मालकीच्या हॉस्टेल आणि विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण. हा सर्वात महत्त्वाचा यासाठी की ग्रामीण भागातला विद्यार्थी ज्या झोपडपट्टीतून येतो, ज्या झोपडीतून येतो, त्याला जर ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चित तो प्रगती करेल. सोशल इक्विटी म्हणजे सामाजिक न्याय, समता, बंधुता, जो बाबासाहेबांनी ज्या काही चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या, पण सर्व धर्माच्या संदर्भात ते लागू आहे असं म्हणता येईल. सर्व धर्माच्या संदर्भात केलं पाहिजे. पण त्यात काही अनेक नेते, काही मंत्री त्याच्यामध्ये वेगळं स्टेटमेंट करतात आणि त्याच्यामुळे सामाजिक सद्भावला कुठेतरी गालबोट लागतं. असं करून चालणार नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे ना. फुले शाहू आंबेडकरांचं तुम्ही नाव घेता ना, मग तुम्ही असं नाव घेत असताना तुम्ही मतभेद कसे करू शकता? त्यांच्यापासून सामान घेऊ नका, त्यांच्यापासून सामान घेऊ नका. नाही नाही, असं तुम्ही पुरोगामी म्हणतात त्या टायमाला तुम्हाला पुरोगामीच्या पद्धतीने चालावं लागेल. तुम्ही चांगलं काम करा. समाजामध्ये तुमच्याकडे पाहून लोक काही गोष्टी स्वतः करतात, म्हणून त्यांच्याकडे आपला मेसेज हा पॉझिटिव्ह गेला. म्हणजे माहितीमध्ये तुमच्याही मनामध्ये चिंता या गोष्टीबद्दल नाही, माहितीमध्ये चिंता म्हणून काय, हे सगळं झालं पाहिजे. मग आज एका समाजात उद्या दुसरा समाज असं करत बसलो तर समाजामध्ये पुन्हा दुही माजेल आणि ही दुही हे महाराष्ट्राला किंवा आपल्या संस्कृतीला परवडणारी नाही. खूप धन्यवाद. संजय शिरसाट यांची मुलाखत नवराष्ट्रावर आपण बघितली, तर तुम्हाला ती कशी वाटली? यांचं खातं अत्यंत महत्त्वाचं, सेन्सिटिव्ह आहे सामाजिक न्यायासाठी, आणि त्याबद्दल तुमची काही मतं असतील, त्यांनी काही नवीन निर्णय घेतले त्याबद्दल काही कमेंट्स करा. नवराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, डिजिटलला. खूप धन्यवाद. नमस्कार.